धर्मवीर एक, धर्मवीर दोन, धर्मवीर तीन, जसजशा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक, दोन, तीन, चार, पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, आपल्याला माहीत असतं, बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला, त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो, काल्पनिक, याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं. आता काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. आपण पाहते, दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून, डेड बॉडी, दूसरा कोई नेता उधर, ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी, पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे हैं. कौन सी फिल्म, कौन बना रहे हैं फिल्म, कौन लिख रहे हैं? ये दिघे साहब का अपमान है. वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तर आहेच, मुळात आहे. आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय. दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय. या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतात, पण कालांतराने पुढे येतील. डेड बॉडी घेऊन खरंच पळाले मुख्यमंत्री. अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते. या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथल्या सर्व शिवसैनिकांनी केलं. त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु एकनाथ शिंदे हायलाईट झाला की यांच्या पोटात गोळा का उठतो. पण ते संजय राऊतांचं नाव आलं की तुम्ही अचानक असे हायपर का होता? अहो, ते नव्हते ना, अहो यांचा संबंध नव्हता ना. आंदोलनाचा एखादा फोटो तर दाखवा. लोकांना तुमचे हे प्रयत्न, लोकांना तुम्ही केलेल्या चुका, तुम्ही केलेली गद्दारी ही व्यवस्थित लक्षात आहे. आणि म्हणून दिघे साहेबांचं वेळोवेळी नाव आपण बघू शकत असाल की प्रत्येक निवडणूक आली की दिघे साहेबांच्या नावाचं भांडवल करण्याचं काम अनेक लोक करतात. या अगोदर देखील दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला विषय घेऊन वेळोवेळी हा प्रश्न विचारण्यात आला. ह्या चित्रपटामध्ये देखील हेच म्हणण्यात आलं की त्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. आणि मग एकनाथजी शिंदे हे काहीतरी बोलल्यानंतर किंवा त्यांनी काहीतरी त्यांच्या मनातली गोष्ट मांडल्यानंतर होता असा एक पत्रकार तिकडे येऊन बोलतो, याचा अर्थ काय समजावा. आणि जर का मी वेळोवेळी स्वतः दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून दिघे साहेबांना अग्नी दिल्यामुळे मी हे आव्हानात्मक सगळ्यांना बोललेलो आहे की ज्यांच्या कोणाकडे असे पुरावे जर का असतील तर त्यांनी समोर आणावे. आज त्यागत गेल्या 23 वर्षांमध्ये लोकांना फक्त या भूलथापा द्यायच्या, त्यांना कुठच्या तरी भ्रमात ठेवायचं आणि कोणत्याही पद्धतीचं सत्य हे लोकांसमोर आणायचं नाही. आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती स्वतःची आपण भाकरी कशी भाजू शकतो ह्याच्यापाठी फक्त जे हे राजकारण चाललेलं आहे हे दुर्दैव आहे. आणि मला असं वाटतं ठाणेकर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही.